नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एक शिक्षक भरती बाबतीत जी शिक्षक भरती नागपूर जिल्हा परिषद करणार आहे आणि या शिक्षक भरतीसाठी नागपूर जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज मागितलेले आहेत आणि हे अर्ज करण्यासाठी म्हणजे नागपूर जिल्हा परिषदमध्ये जे शिक्षकाची भरती निघलेली आहे आणि तिथे जे काही अर्ज आहेत ते ऑफलाईन पद्धतीने मागितलेले आहेत. मग नागपूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पदावर नियुक्त होण्यासाठी जी काही पात्रता आहे ती पात्रता काय आहे आणि ऑफलाईन पद्धतीनं जर नागपूर जिल्हा परिषदमध्ये नोकरी करायची असेल किंवा नियुक्ती मिळायची असेल आपल्याला, तर त्यासाठी अर्जाचा नमुना कशा प्रकारे आहे. कारण हा अर्जाचा नमुना आज आपल्याला बघायचा आहे. म्हणजे ज्या जिल्हा परिषदमध्ये शिक्षकाची भरती ऑफलाईन पद्धतीनं करतात, त्या जिल्हा परिषदमध्ये एक अप्लिकेशन्स करण्यासाठी अर्जाचा एक नमुना तयार केला जातो, ज्याला आपण अप्लिकेशन फॉर्मॅट असं म्हणतो. मग या नागपूर जिल्हा परिषदनं सुद्धा एक अप्लिकेशन्स तयार केलेलं आहे, म्हणजे अप्लिकेशन्स फॉर्मॅट तयार केलेला आहे, अर्जाचा नमुना तयार केलेला आहे. कशासाठी केलेला आहे? तर ऑफलाईन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी. आता हा जो अर्जाचा नमुना आहे, हा मी आता आपल्या या स्क्रीनवर शेअर करतो, कारण तो आपल्याला आता डिटेल बघायचा आहे. ज्यांना अर्ज करायचा असेल म्हणजे तो अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जे पात्र उमेदवार असतील त्यांनी तो अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तर मी आता आपल्या या स्क्रीनवर तो अर्जाचा जो नमुना आहे तो नमुना इथं शेअर करतो आणि त्याच्यानंतर आपण त्या नमुन्याचं डिटेल्स आपल्याला त्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला एक साधक बाधक चर्चा करायची आहे मित्र. तर बघा, आता मी हा अर्जाचा नमुना इथं आपल्या स्क्रीनवर शेअर करतोय. बघा, हा तो अर्जाचा नमुना आहे, ज्याला आपण अप्लिकेशन फॉर्मॅट असं म्हणतो. आणि हा अप्लिकेशन फॉर्मॅट कोणी तयार केला? तर नागपूर जिल्हा परिषदने तयार केलेला आहे मित्र. हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बघा, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शिक्षकीय पदे भरण्याबाबत. म्हणजे हा अर्ज कोण भरू शकते? तर जे सेवानिवृत्त झालेले शिक्षक बंधू आहेत ते एक तर जिल्हा परिषदच्या शाळेमधून सेवानिवृत्त झालेले असतील किंवा खाजगी अनुदानित शाळेमधून सेवानिवृत्त झाले असतील. आणि ज्यांना पुन्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर नोकरी करायची इच्छा असेल, ज्यांना पुन्हा शिक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त व्हायची इच्छा असेल, असे शिक्षक बांधव येथे अर्ज करू शकतात. आता बघा, अर्ज कसा आहे? प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, इथं फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील रिक्त शिक्षकीय पदे भरण्याकरता अर्ज करण्याबाबत हा याचा विषय आहे. संदर्भ आपली जाहीर नोटीस दिनांक, इथं जो ऍडव्हर्टाइजमेंट पेपरला आली असेल तो दिनांक इथं आपल्याला टाकायचा आहे, किंवा त्यांची जे नोटिफिकेशन आहे जिल्हा परिषदचं त्याची इथं आपल्याला तारीख टाकायची आहे. महोदया, उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळातील
रिक्त शिक्षकीय पदे भरण्याकरता खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव इथं टाकायचं आहे. वडिलांचे पूर्ण नाव इथं टाकायचं आहे. रहिवाशाचा पत्ता टाकायचा आहे इथं, म्हणजे ऍड्रेस टाकायचा आहे आपल्याला. सेवानिवृत्त झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ऑब्लिक खाजगी शिक्षण संस्थेच्या अनुदानित शाळेचे नाव, म्हणजे ते कुठून सेवानिवृत्त झाले त्या शाळेचं नाव इथं टाकायचं आहे. सेवाविषयक सेवानिवृत्तीबाबतचे संबंधित कार्यालयाचे पुरावे सोबत जोडावे. म्हणजे तुम्ही सेवानिवृत्त झाला म्हणून तो जो पुरावा असेल तुमच्याकडे, तो पुरावा इथं जोडायचा आहे. जन्म दिनांक टाकायचा आहे इथं. दिनांक 30/11/2023 रोजी काय वय आहे, वय, वर्ष, महिना आणि दिवस किती झालेले आहेत ते सुद्धा इथं आपल्याला टाकायचे आहे. सेवानिवृत्ती दिनांक टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं हे टाकायचं आहे, मेल आहे की फिमेल आहे. त्याच्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर इथं टाकायचे. त्यानंतर यांनी खाली एक टेबल दिलेलं आहे, याच्यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिलेली आहे. क्वालिफिकेशन SSC इथं टाकायचं, नेम ऑफ बोर्ड, पासिंग ऑफ इयर टाकायचं आहे, मार्क्स ऑब्टेन किती पैकी मिळाले ते टाकायचं आहे, पर्सेंटेज आणि ग्रेड. HSCचं पण इथं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे यांनी दिलेलं आहे क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएट असेल तर ग्रॅज्युएट टाकायचं, पासिंग इयर टाकायचं आहे, मार्क्स ऑफ 10 टाकायचं आहे, किती पैकी मिळाले, पर्सेंटेज आणि ग्रेड टाकायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर इथं पोस्ट ग्रॅज्युएट टाकायचं आहे. पासिंग इयर टाकायचं आहे, मार्क्स ऑफ 10, त्याच्यानंतर किती पैकी, पर्सेंटेज आणि ग्रेड. पुन्हा इथं डीएड च हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर बीएड असेल तर बीएडचं टाकायचं आहे. एमएड असेल तर एमएडचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे. अर्जासोबत वरील कागदपत्राच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडण्यात याव्या. म्हणजे सेल्फ अटेस्टेशन केलेल्या ज्या काही प्रती आहेत त्या आपल्याला अर्जासोबत जोडायच्या आहेत, झेरॉक्स प्रती. कशाच्या, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या. आणि खाली प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे, मी खालील स्वाक्षरी करणार याद्वारे असे घोषित करते की वर नमूद केलेली माहिती खरी असून त्यापैकी एकही बाब जर भविष्यात खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास माझी कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही वेळी नेमणूक रद्द करण्यात येईल याची मला जाणीव आहे. जाहीर नोटीस तथा दवंडीद्वारे प्रसिद्ध अटी व शर्ती मी वाचलेल्या असून त्या मला मान्य आहेत आणि इथं त्या अर्जदारांनी स्वाक्षरी करायची आहे. अशा प्रकारे मित्र, नागपूर जिल्हा परिषदने एक तात्पुरती शिक्षकांची भरती करण्यासाठी जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधून सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा अनुदान प्राप्त शाळेमधून सेवानिवृत्त झालेले शिक्षक आहेत त्यांच्याकडनं त्यांनी अर्ज मागवलेले आहेत. आणि हा अर्ज ऑफलाईन पद्धतनं करायचा आहे, हा ऑनलाईन नाही. तर ही एक महत्वाची एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. त्यासाठी आपण या व्हिडिओ मार्फत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. आपल्याला, मला अपेक्षा आहे की आपल्याला ही जी काही चर्चा आहे ही आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आजची चर्चा आपण इथं थांबूया. धन्यवाद.